निघतात. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं देतो का टाकू. घरातनं बाहेर पडल्यावरती निघतोच ना माणूस. राज ठाकरे निघाले, खिडकीतून त्यांचा हात दिसला, त्यांचं बोट दिसलं, अजून काय काय बघणार आहात. अजित पवारांनी या गोष्टींचं उत्तर दिल्यावरती करतात, सोडून देतात. म्हणजे काय. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये वर्तमानपत्र ते, पण मला एका पत्रकाराने सांगितलं मराठवाड्यामधलं, खोटंही असू शकतं, काय हल्ली आपल्याकडे काय पुढ्या बांधायला काय, पण मला नाव आवडलं होतं त्याचं. म्हणजे तिथे असं सीझनल निघतात नाही का, सीझनल निवडणुका आल्या की एक सीझनल वर्तमानपत्र निघतात. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं देतो का टाकू. स्पष्टपणे त्याने मोकळेपणाने सांगितलेलं होतं, कुठचंही त्याने मनात काही ठेवलेलं नव्हतं. इतका निर्भीड पत्रकार मी आजपर्यंत पाहिलेला नाही. माझी इथे आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, मला असं वाटतं की या प्रकारचे हल्ले तुमच्यावरती होता कामा नयेत, परंतु आमच्यावरती होत असलेले हल्ले. आणि मला आज हे जे सगळ्या हे ज्या पत्रकार परिषदा चालतात, आज ते अजित पवार सत्तेमध्ये गेले, खरंच तुम्हाला राग यायला पाहिजे या गोष्टींचा की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. पंतप्रधान 6 दिवसापूर्वी म्हणतात की इथे 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला इरिगेशन मध्ये, जो राष्ट्रवादीच्या लोकांनी केला. आणि एवढं सगळं केल्यानंतर ती माणसं 6 दिवसात पुढच्या सत्तेमध्ये सामील होतात. आणि ते ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की पत्रकार, समोरचे पत्रकार हसतात. अजित पवारांनी या गोष्टींचं उत्तर दिल्यावरती करतात, सोडून देतात. म्हणजे काय. असला कुठचाही राजकीय, ज्याला राजकीय प्रतारणा ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची केल्यावरती कुठचेही संपादक कधी सोडायचे नाहीत. संपादकीयमध्ये असेल किंवा कशामध्ये असेल, तास तास तासायचे. त्याला समोरच्याला कळलं पाहिजे, जगाला कळलं पाहिजे की ह्या माणसाने घोड चूक केलेली आहे. आज आपण फक्त वर्तमानपत्रामध्ये कामाला आहोत, चॅनलमध्ये कामाला आहोत, आपल्याला दिवस ढकलायचा आहे म्हणून कुठली बातमी आणायची. आमच्या घराच्या बाहेर चॅनलवाले उभे असतात. एकदा मी त्याला सांगितलं, संपादकाला फोन केला, मी म्हटलं तुला तो पत्रकार परत हवाय का कॅमेरा. सारखं सारं ते दाराच्या फटीतनं बघितल्यावर का अशा बघत असतात सारखे कुठेतरी. बरं, ही काय बातमी आहे का. राज ठाकरे निघाले, अरे घरातनं बाहेर पडल्यावरती निघतोच ना माणूस. राज ठाकरे निघाले, खिडकीतून त्यांचा हात दिसला, त्यांचं बोट दिसलं, अजून काय काय बघणार आहात. ही काय बातमी आहे का. मला सांगा, लोक बसले टेलिव्हिजनवरती, हा काय राज ठाकरे निघाले, काय ती तुमची ब्रेकिंग न्यूज. ह्याच्यात ब्रेकिंग काय आली. पण पत्रकारिता ही राहिली पाहिजे, पत्रकारिता ही टिकली पाहिजे, निर्भीड पत्रकारिता ही टिकली पाहिजे. समाजामध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टी या चव्हाट्यावरती आल्याच पाहिजेत. जाऊ द्या, राज ठाकरे जरी करत असेल तरी ती गोष्ट बाहेर आलीच पाहिजे. आपण कोणासाठी काम करतो, कुठच्या राजकीय पक्षासाठी काम करतो, आपण त्यांनी पैसे दिले म्हणून आपण यांना प्रश्न विचारतो. मला असं वाटतं या गोष्टी देखील बंद झाल्या पाहिजेत. आणि ज्या लेवलची मला असं वाटतं की ह्या असल्या राजकारणाला मुळात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती दाखवायची बंद करा. ते जर चांगलं बोलत असतील निश्चित दाखवा, पुढे कोणी काय थांबू शकत नाहीये. परंतु ज्या स्तराला जे राजकारण गेलेलं आहे, मला असं वाटतं आज तुमच्यामधले जे जागृत पत्रकार आहेत हेच वाचवू शकतात, हेच या गोष्टींवरती काहीतरी उत्तर शोधू शकतात. तुम्हीच ह्यांना काहीतरी कडक शासन करू शकता.
हा माझा विश्वास महाराष्ट्रातल्या पत्रकारांवरती असल्यामुळे मी आजच्या या व्यासपीठावरती आलो. मला जे वाटलं